नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती. तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीबाबत येथे जे आहे रोज काही ना काही घोळ येथे समोर येत आहे आणि त्यासोबतच एक आता नवीन एक प्रकरण समोर आलं मित्रांनो. त्यामध्ये बघा प्रकरण असं आहे की बघा TCS कंपनीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचे जे नातलग आहेत ते गुणवत्ता यादीमध्ये येथे दिसून येत आहेत आणि काहींना तर पहिला क्रमांक इथे मिळालेला आहे मित्रांनो गुणवत्ता यादीमध्ये. तर बघा त्याबाबतचीच बातमी आज आपण इथे बघणार आहोत. तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. तर पहा मित्रांनो, येथे जे आहे बघा इथे तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला 198 आणि बहिणीच्या पतीला 208 गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने इथे केलेला आहे मित्रांनो. आणि त्यासंबंधीच बघा TCS कंपनीच्या कर्मचाऱ्याची पत्नी व बहिणीचा पती ठाणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकामध्ये उत्तीर्ण झाले आहेत आणि या कर्मचाऱ्याच्या मदतीनेच हा प्रकार घडला आहे व गृहमंत्र्यांना पुरावे हवे असतील तर ते आम्ही देतो. त्यांनी निष्पक्ष जे आहे चौकशी करावी असे त्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष बघा यांनी इथे असं म्हटलेलं आहे मित्रांनो. आणि त्यासोबतच जे आहे TCSचा प्रतिक्रियेस नकार दिलेला आहे बघा. याबाबत जे आहे या प्रकाराबद्दल प्रक्रियेसाठी TCS कंपनीचे विभागीय विपणन प्रमुख दीपांकर बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देण्यास मी बांधील नाही, आम्ही फक्त परीक्षा घेणाऱ्या शासकीय विभागांनाच उत्तर देऊ शकतो असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे शासन निर्णयास जे आहे बॅनर्जी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आणि जे आहे मित्रांनो, तर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी झाली तेव्हापासून जे आहे रोज नवनवीन जे धक्कादायक प्रकार ते समोर येत आहे व परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांची पत्नी व बहीण जे गुणवत्ता यादीमध्ये आल्यानंतर जे आहे यावर आरोप येथे केले जात आहे मित्रांनो. आणि ही जी गुणवत्ता यादी समोर आली तेव्हापासून जे आहे ज्या विद्यार्थ्यांना इथे 200च्या वर गुण मिळालेले आहेत नॉर्मलायझेशनमुळे, त्यांच्यावर इथे जे आहे त्यांच्याबाबत इथे नवनवीन रोज काही ना काही इथे धक्कादायक इथे बातमी इथे समोर येत आहे. तर पहा, आणि त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने जे आहे स्पर्धा परीक्षेशी कोणताही संबंध नसलेल्या एक टॅक्सी चालक व एक गृहिणी यांना अनुक्रमे 208 व 198 गुण कसे मिळाले असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे व ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून ते TCS मधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप जे आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्सवरील संदेशाद्वारे इथे केलेला आहे. तर बघा मित्रांनो, जो नवीन रोज आहे TCS बद्दल काही ना काही समोर येतच आहे मित्रांनो. तर पहा, व्हिडिओ थांबवता येतेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर. धन्यवाद.